दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याची कायमस्वरूपी आठवण जपण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब सावंत यांनी एमसी न्यूजशी बोलताना केली आहे। मराठवाड्याच्या विकासात अजितदादांचे योगदान मोठे असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून शहरात भव्य स्मारक उभारण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय। ऑर्गनाइज करण्यात आली होती आणि काय मागणी आहे? छत्रपती संभाजीनगर दिवंगत अजित आशाताई आनंदराव पवार यांचं भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर मध्ये व्हावे ही मराठवाड्याच्या वतीने मी मागणी केली आहे। आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे साहेब, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई अजितदादा पवार यांना मी आणि आमचे युवा नेते पारदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे। मराठवाड्यात दादांचं भव्य स्मारक व्हावं अशी मी राज्य शासनाकडे मागणी केली आहे। ते स्मारक कुठं होणार? छत्रपती संभाजीनगर मध्ये अजितदादांनी ती सारथीसाठी बिल्डिंग दिलेली म्हणजे इमारत, त्याच्या समोर जलसंपदाची जमीन आहे, तिथं आम्ही मागणी केली सारथीच्या बिल्डिंग समोर। काही निवेदन ते दिलंय का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली मराठवाड्याच्या वतीने। दादांचं फार मोठं योगदान आहे। हा, छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणते कामं झाले? दादांचं मोठं योगदान आहे। सारथीची बिल्डिंग दिली दादांनी, घाटीची मोठी सर्जिकल बिल्डिंग दिली, कुलताबाला ट्रॉमा केअर सेंटर दिलंय, अशा बरेचसे योजना आहेत। कारण मराठवाड्यासाठी मोठे बॅरेज जाळं पसरलेले दादांनी, त्याच्यामुळे हजारो एकर शेती सिंचनाखाली आली आहे। स्मारकाबरोबरच काय काय आवश्यक आहे? स्मारकामध्ये दादांचं म्हणजे बरेचसे योजना राबवलेल्या दादांच्या नेतृत्वाखाली, विकासभिमुख योजना। त्याचं काही त्या स्मारकामध्ये काही तैलचित्र वगैरे काही तैलचित्र लावणार आहे। हा, दादांचे आतापर्यंत निर्णय झालेले ऐतिहासिक निर्णय घेतलेले दादांनी। काय आवाहन करणार तुम्ही आता शासनाला? मी शासनाकडे मागणी केली, शासनाने आम्हाला आश्वासन हे दिलेलं आहे सप्टेंबर मध्ये मीटिंग लावणार आहे, त्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे मराठवाड्याच्या वतीने।